श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 45. या कथेच्या नित्यवाचनाने त्वचाविकार बरे होतील व काव्य प्रतिभा लाभेल. तर चला आपण कथेला सुरुवात करू. एका गावात नंदी या नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याच्या सर्व अंगावर कोड फुटलं होतं. अनेक उपाय केले पण गुण आला नाही. तो पुढे तुळजापूरला गेला. तिथे 3 वर्ष अनुष्ठान केले, उपवास केले पण उपयोग झाला नाही. शेवटी देवीने त्याला चंदला परमेश्वरीला जायला सांगितले. 7 महिने तिथे राहून त्यांनी सेवा केली पण तरीही काही उपयोग झाला नाही. तेथून त्याला गाणगापूरला जाण्याची देवीने आज्ञा केली. त्याच्या मनात गाणगापूरला जायचं नव्हतं पण तेथील लोकांनी त्याला जबरदस्तीने हुसकावून लावले आणि गाणगापूरला पाठवलं. गाणगापूरला येऊन तो चौकशी करत स्वामींच्या मठाशी आला. स्वामींची चौकशी केली पण स्वामी संगमावर स्नानाला गेले होते. त्यामुळे तो त्यांची वाट पाहत बसला. थोड्याच वेळात स्वामी आले. त्यांना त्यांनी नमस्कार केला. हात जोडून दूर उभा राहिला. त्याला पाहताच स्वामी म्हणाले, अरे माणसांवर तुझा विश्वास नाही ना, मग देवाला सोडून तू इथे कसा काय आलास? ते ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, चुकलो मी, मला क्षमा करा. मी अडाणी, मी तुमची थोरवी मला कळली नाही. पण आता एका वाक्यातच पटली आहे. मी दुर्दैवी, माझा उद्धार करा. स्वामींनी त्याची दया आली. त्यांनी मठातून सोमनाथ ब्राह्मणाला बोलवलं. त्या कुष्ठरोग्याला संगमावर पाठवलं. तिथे स्नान करून पिंपळाला प्रदक्षिणा घालायला सांगितल्या आणि स्नान होताच अंगारची वस्त्रे दूर टाकून देण्यास सांगितलं. स्नान करून तो ब्राह्मण पिंपळाशी येताच त्याच्या अंगावरचं सारं कोड गेलं होतं. प्रदक्षिणा घातल्यावर तो अधिकच तेजस्वी दिसू लागला. आजवरचा भोग संपला होता. ही सारी स्वामींचीच कृपा. अंगावरची जुनी वस्त्र ज्या ठिकाणी टाकली होती ती जमीन मात्र क्षाराने पांढरी झाली होती. ब्राह्मणाला शरीर स्वच्छ झाल्याचे पाहून समाधान वाटलं. पण नंतर त्याची दृष्टी त्याच्या मांडीकडे गेली. तिथे थोडासा भाग पांढरा असल्याचे त्याला दिसलं. त्याने स्वामींना पुन्हा हात जोडून सांगितलं. स्वामी म्हणाले, घाई करू नकोस, तो पांढरा डागही जाईल. पण तो डाग जाण्यासाठी तू काव्यरचना करून देवांना संतुष्ट कर. नंदी ब्राह्मण म्हणाला, स्वामी मी अशिक्षित अडाणी, काव्यरचना कसं करणार? स्वामींनी त्याच्या जिभेवर भस्म टाकलं. त्याचं मूळ अज्ञान दूर झालं. त्याने स्वामींवरच काव्यरचना केली. स्वामींना म्हणून दाखवली. स्वामींनी त्याचं नंदीनामाऐवजी कवीश्वर असं नाव ठेवलं. त्याला मांडीकडे पाहायला सांगितलं. तर त्यांनी पाहिलं तर बघतो तर काय, तर मांडीवरचा डाग पूर्ण नाहीसा झाला होता. ही सारी स्वामींची कृपा होती. कवीश्वरनं स्वामींना नमस्कार केला व त्यांचा निरोप घेऊन तो परतला. इति श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 45 समाप्त. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.